या सेशनमध्ये आपण जावास्क्रिप्टचे कंट्रोल स्ट्रक्चर्स बघणार आहोत. जावास्क्रिप्ट कंट्रोल स्ट्रक्चर्स म्हणजे काय? जर तुम्हाला एखादा टास्क परफॉर्म करायचा आहे, एखादी कंडिशन ट्रू असेल, फॉल्स असेल आणि त्यानंतर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टास्क करायचा आहे, एखादं रिपिटेशन करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट कंट्रोल स्ट्रक्चर्स वापरू शकता. मग जावास्क्रिप्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत. त्यातले काही कंट्रोल स्ट्रक्चर्स आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, इफ एल्स इफ स्टेटमेंट. तर हे काही जे प्रकार आहेत ते सगळे इफ कंट्रोल स्ट्रक्चर्सचे प्रकार आहेत. मग हाऊ टू एक्झिक्यूट इफ स्टेटमेंट. बघा, इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स आधी तुम्हाला दाखवते. ज्या पद्धतीने सी मधले सिंटॅक्स होते तर त्या पद्धतीने हे सगळे सिंटॅक्स आहेत. if expression curly brackets content to be evaluated. मग ह्या ठिकाणी बघा, इफ आणि ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट मध्ये काय एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट केलं जातं आणि हे एक्सप्रेशनची जर व्हॅल्यू ट्रू आली तरच ह्या कर्ली ब्रॅकेट मधला कोड काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. आणि जर फॉल्स आली तर कोणतंही ऑपरेशन परफॉर्म केलं जात नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त की एखादी कंडिशन ट्रू असेल तर एखादं टास्क एक्झिक्यूट करायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे इफ स्टेटमेंट वापरू शकता. बघा, इथे एक स्क्रिप्ट घेतलेली आहे, स्क्रिप्ट स्लॅश स्क्रिप्ट. एक व्हेरिएबल घेतलंय A20. इफ A ग्रेटर दॅन 20. पहिल्यांदा ही कंडिशन चेक होईल, वेदर A इज ग्रेटर दॅन 20. येस, 20 ग्रेटर दॅन 20. सो व्हॉट शुड आय डू? डॉक्युमेंट डॉट राईट व्हॅल्यू ऑफ A इज ग्रेटर दॅन 10. आणि हे स्टेटमेंट काय होईल, ब्राउझरवरती प्रिंट होईल. अशा पद्धतीने तुम्ही इफ स्टेटमेंट वापरू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफ एल्स स्टेटमेंट. जर तुम्हाला एखादी कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, अशा वेळेस तुम्हाला काही कोड लिहायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, इफ एल्स स्टेटमेंट वापरू शकता. मग ते कशा पद्धतीने वापरायचं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इफ एक्सप्रेशन curly bracket content to be evaluated if condition is true, else curly brackets content to be evaluated if condition is false. म्हणजेच काय, इफ एल्स स्टेटमेंट मध्ये ट्रू असेल तर काय करायचं आणि जर फॉल्स असेल तर एल्स मधला ब्लॉक काय केला जाईल, एक्झिक्यूट केला जाईल. तुमची रिक्वायरमेंट कशा प्रकारची आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करणार आहात, कोणतं कंट्रोल स्ट्रक्चर वापरायचं ते ठरवणार आहात. फॉर एक्झाम्पल आपल्याला चेक करायचंय की एखादा नंबर ऑड आहे का नाही. सो ह्या ठिकाणी खाली कोड घेतलेला आहे, व्हेरिएबल A इज इक्वल टू 20. इफ A mod 2 equal to 0, what should I write? A is even number, else A is odd number. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सिंपल इफ एल्स ब्लॉकचा यूज करून छोटे छोटे प्रोग्राम्स करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे इफ एल्स इफ स्टेटमेंट. जर तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन्स आहेत, मल्टिपल एक्सप्रेशन्स तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, इफ एल्स इफ स्टेटमेंट वापरू शकता. मग याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं जे काही इफ एक्सप्रेशन आहे ते जर ट्रू असेल तर वेगवेगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या जातील अकॉर्डिंग टू द एक्सप्रेशन, अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ युअर एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल त्याचं सिंटॅक्स बघा, इफ एक्सप्रेशन 1 कर्ली ब्रॅकेट्स, जे काही तुम्हाला एक्सप्रेशन इव्हॅल्युएट झाल्यानंतर कोड लिहायचा आहे तो कोड ह्या ठिकाणी असेल. एल्स इफ एक्सप्रेशन 2, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स, जो काही कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे तो तुम्ही यामध्ये लिहायचा आहे. नेक्स्ट एल्स इफ एक्सप्रेशन 3, असं तुम्ही कितीही एक्सप्रेशन्स लिहू शकता आणि ऍट दी एंड असणारे एल्स कंटेंट टू बी इव्हॅल्युएटेड इफ नो एक्सप्रेशन इज यूज्ड. सो अशा पद्धतीने इफ एल्स इफ स्टेटमेंट सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. सो आतापर्यंत आपण इफचे 3 व्हेरिएशन्स बघितले, इफ, इफ एल्स आणि इफ एल्स इफ एल्स. सो मल्टिपल कंडिशन्स असतील, एखादा तुम्हाला रिझल्ट वगैरे प्रिंट करायचा असेल तर तुम्ही हे लूप्स, हे कंट्रोल स्ट्रक्चर वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट स्विच कंट्रोल स्ट्रक्चर. मग
स्विच स्टेटमेंट कधी वापरलं जातं? इट इज यूज्ड टू एक्झिक्यूट वन कोड फ्रॉम मल्टिपल एक्सप्रेशन्स. एखाद्या कोड मधून कोड आहे तुमचा आणि त्याच्यातून मल्टिपल एक्सप्रेशन मधून तुम्हाला एखादी व्हॅल्यू एक्झिक्यूट करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्विच स्टेटमेंट वापरू शकता. इट इज जस्ट लाईक अ इफ एल्स इफ स्टेटमेंट. त्याला तुम्ही म्हणू शकता की कंपॅरेटिव्ह आहे, फक्त त्याच्यामधला कोड तुम्ही डिरेक्टली स्विच मध्ये लिहू शकता, त्याच्यापेक्षा हे कन्व्हिनियंट आहे. इफ एल्स इफ पेक्षा स्विच काय आहे, कन्व्हिनियंट आहे, कारण याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या केसेस लिहितो. मग स्विचचा जसा सी मधला सिंटॅक्स आहे सेम तसाच सिंटॅक्स या ठिकाणी आहे. स्विच एक्सप्रेशन कर्ली ब्रॅकेट्स case value 1 colon code to be executed break, case value 2 code to be executed break, default code to be executed if above values are not matched. म्हणजेच बघा स्विच मध्ये काय केलं जातं, स्विच आणि एक्सप्रेशन हे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट केलं जातं. हे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट झाल्यानंतर एखादी व्हॅल्यू जनरेट होते आणि ही व्हॅल्यू मॅप केली जाते. मग केस कोणत्या केसची व्हॅल्यू त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आहे ते मॅच केलं जातं आणि तिथला कोड एक्झिक्यूट केला जातो. आणि कोड एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर ब्रेक स्टेटमेंट काय केलं जातं, वर्कआउट केलं जातं. सो अशा पद्धतीने जावास्क्रिप्ट मध्ये स्विच स्टेटमेंट काय केलं जातं, एक्झिक्यूट केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट लूप्स. जसं कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत तसं जावास्क्रिप्ट मध्ये लूप्स आहेत. लूप म्हणजे काय, तर एखादा पीस ऑफ कोड जर तुम्हाला सारखा सारखा इटरेट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, जावास्क्रिप्ट लूप्स वापरू शकता. मग जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूप आहे, व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे, फॉर इन लूप आहे आणि ह्यापैकी कोणतंही लूप तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. सो व्हॉट इज फॉर लूप? For loop iterates the elements for the fixed number of times. एखादी गोष्ट, एखादा टास्क तुम्हाला अनेक वेळेसाठी एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर लूप वापरू शकता. इट शुड बी युज्ड इफ द नंबर ऑफ इटरेशन्स आर नोन. मग ह्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा, फॉर इनिशियलायझेशन सेमिकोलन, कंडिशन सेमिकोलन, इन्क्रिमेंट आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे, कोड टू बी एक्झिक्युटेड. जसं सी चं स्टेटमेंट आहे की पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, व्हेरिएबल इनिशियलाइज करायचंय, दुसऱ्यांदा आपल्याला काय करायचंय, कंडिशन द्यायची आणि तिसऱ्यांदा आपण काय करणार आहोत, इन्क्रिमेंट करणार आहोत. मग ह्या ठिकाणी आपण सिंपल त्याचं एक्झाम्पल जर बघितलं की फॉर आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन इक्वल टू 5, आय प्लस प्लस, डॉक्युमेंट डॉट राईट आय. सो 1 to 5 नंबर्स आपले काय होतील, प्रिंट होतील. सो या पद्धतीने फॉर लूपचं एक्झिक्युशन होतं. नेक्स्ट आहे व्हाईल लूप. व्हाईल लूप इटरेट एलिमेंट्स फॉर द इनफायनाइट नंबर ऑफ टाइम्स. आता व्हाईल लूप ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस पण काय केलं जातं, तर कंडिशन चेक केली जाते आणि जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे लूप काय होणार आहे, यातला कोड हा एक्झिक्यूट केला जातो. याच्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळेस नंबर ऑफ इटरेशन्स माहीत नसतील तर तुम्ही काय करू शकता, व्हाईल लूप वापरू शकता. मग व्हाईल लूपचा सिंटॅक्स कसा आहे, व्हाईल कंडिशन कोड टू बी एक्झिक्युटेड. ठीक आहे, मग व्हाईल पहिल्यांदा काय येईल, कंडिशन एक्झिक्यूट केली जाईल, ट्रू असेल तर आतला कोड एक्झिक्यूट केला जाईल, फॉल्स असेल तर कोड एक्झिक्यूट होणार नाही. सो या पद्धतीने व्हाईल लूपचं एक्झिक्युशन होतं. इथे सिंपल कोड आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे आय इज इक्वल टू 11, व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 15, कंडिशन चेक केली जाईल, 11 लेस दॅन ऑर इक्वल टू 15, येस, देन डॉक्युमेंट डॉट राईट आय. सो 11 प्रिंट होईल, देन आय प्लस प्लस, देन इन्क्रिमेंट होईल. म्हणजे जर तुम्ही बघितलं फॉर लूपशी जर कंपॅरिझन केलं तर फॉर लूप मध्ये काय होतं, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट. त्याच गोष्टी इथं फोडून फोडून आहेत. म्हणजे वरती आपण इनिशियलायझेशन केलंय, इथे कंडिशन आहे आणि इथे काय आहे, इन्क्रिमेंट केलेलं आहे. सो या पद्धतीने व्हाईल लूप काय केलं जाईल, एक्झिक्यूट केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट डू व्हाईल लूप. जावास्क्रिप्ट डू व्हाईल लूपचा एक
गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा कोड डू व्हाईल लूप मध्ये लिहिता त्यावेळेस तो कमीत कमी एकदा तरी एक्झिक्यूट केला जातो. JavaScript do while loop iterates the elements for the infinite number of times. JavaScript do while loop काय करतं की तुमचं जे काही कोडिंग च लूप आहे ते इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम्स ला एक्झिक्यूट करतं. ऍटलिस्ट एकदा तरी ते एक्झिक्यूट होतं आणि त्याचं आउटपुट येतं. मग ह्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा. डू कोड टू बी एक्झिक्युटेड व्हाईल कंडिशन. पहिल्यांदा कोड एक्झिक्यूट केला जातो, प्रिंट केला जातो आणि नंतर कंडिशन चेक केली जाते. ट्रू असेल तर पुन्हा तो कोड एक्झिक्यूट केला जातो. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा कोड काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. सो अशा पद्धतीने जावास्क्रिप्ट मध्ये वेगवेगळ्या लूप्स आहेत. याच्या व्यतिरिक्त काही वेगळे लूप्स आहेत जसं की फॉर लूप हे नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करण्यासाठी आहे. फॉर इन लूप हे ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज वरती लूप करण्यासाठी आहे. फॉर ऑफ लूप हे इटरेबल ऑब्जेक्ट साठी आहे. व्हाईल लूप हे स्पेसिफाईड कंडिशन साठी आहे. डू व्हाईल हे सुद्धा स्पेसिफिक कंडिशन ट्रू असेल तर एक्झिक्यूट करण्यासाठी. असे वेगवेगळे लूप्स वापरले जातात. सो यातला एक वेगळा प्रकार आहे फॉर इन लूप. फॉर इन लूप म्हणजे काय बघा तर जावास्क्रिप्टचं हे जे फॉर इन स्टेटमेंट आहे ते प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट वरती वर्कआउट होतं. जसं की मगाशी मी तुम्हाला शिकवलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑब्जेक्ट हे कर्ली ब्रॅकेट्स मध्ये असतात आणि त्याच्यामध्ये असतात नेम व्हॅल्यू पेअर्स. मग ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यावरून जर तुम्हाला इटरेट करायचं असेल तर लूप वापरलं जातं फॉर इन. तर त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे. फॉर की इन ऑब्जेक्ट कोड ब्लॉक टू बी एक्झिक्युटेड. सिंटॅक्स कसा आहे. फॉर की कोणत्या कोणत्या आहेत, मग ज्या काही की असतील तुमच्या त्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, ॲरे नेम द्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल इथे बघा आपण लूप घेतलेला आहे फॉर इन. फॉर लेट एक्स इन पर्सन. या ठिकाणी पर्सन काय आहे, ऑब्जेक्टचं नाव. व्हॉट इज पर्सन, ऑब्जेक्टचं नाव. टेक्स्ट प्लस इक्वल पर्सन ऑफ एक्स. मग ह्या एक्झाम्पल मध्ये काय केलं जातं तर फॉर इन लूप हे तुमचं संपूर्णपणे पर्सन या ऑब्जेक्ट वरती फिरतं आणि की ऑफ एक्स म्हणजेच काय, एफ नेम ची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाईल. की कशासाठी घेतली जाते तर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. आणि पर्सन ऑफ एक्स म्हणजे पहिल्यांदा सर्च केलं जाईल. पर्सन ऑफ एफ नेम जॉन प्रिंट होईल. पर्सन ऑफ एल नेम डो प्रिंट होईल. पर्सन ऑफ एज 25 प्रिंट होईल. सो अशा पद्धतीने फॉर इन लूप वापरलं जातं. कशासाठी, टू इटरेट ओव्हर दी प्रॉपर्टीज. तशाच पद्धतीने इटरेबल जर एखादं ऑब्जेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल ॲरे वरती तुम्हाला एक्झिक्युशन करायचं असेल तर फॉर ऑफ लूप देखील वापरलं जातं. जावास्क्रिप्ट फॉर ऑफ लूप्स थ्रू दी व्हॅल्यूज ऑफ अन इटरेबल ऑब्जेक्ट. मग इटरेबल डेटा स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत म्हणजे ॲरे आहे, स्ट्रिंग आहे, मॅप आहे, नोड लिस्ट. याच्यावरती तुम्ही काय करू शकता, फॉर ऑफ हे लूप वापरू शकता. मग त्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा. फॉर व्हेरिएबल ऑफ इटरेबल. फॉर व्हेरिएबल ऑफ इटरेबल कोड ब्लॉक टू बी एक्झिक्युटेड. मग याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे काय, ॲरेचं नाव असेल, स्ट्रिंगचं नाव असेल, मॅप असेल, नोड लिस्ट असेल, एक्सेट्रा. आणि फॉर लूप हे जे काही लूप आहे ते इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये सपोर्ट केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल एखादा ॲरे असेल, या ठिकाणी जर बघितलं एक एक्झाम्पल आपण बघूयात की कॉन्स्ट कार नावाचा एक ॲरे घेतलाय, BMW वॉल्वो मिनी. आणि याच्यामध्ये फॉर लेट एक्स ऑफ कार्स म्हणजे एक्स म्हणजे काय, पहिल्यांदा कार मधलं फर्स्ट व्हॅल्यू BMW, देन कार मधली दुसरी व्हॅल्यू वॉल्वो, कार मधली तिसरी व्हॅल्यू मिनी. या पद्धतीने काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. सो जावास्क्रिप्ट मध्ये हे दोन जे लूप्स आहेत फॉर इन फॉर ऑफ हे थोडेसे वेगळे आहेत. बाकीचे जे काही आहेत ते आपले नेहमीचे आहेत. इफ असेल, इफ एल्स असेल, इफ एल्स इफ आहे, स्विच आहे. तर यातल्या कोणत्याही एकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.